मन मंदिरा गजर भक्तीचा. सद्गुरु स्तवनाला कधी शेवट नसतो. सद्गुरूच्या कृपेला कधी शेवट नसतो. सद्गुरूच्या असण्यालाही कधी शेवट नसतो. सद्गुरू आकार आहेत, सद्गुरू निराकारी आहेत. काय म्हटलं मी? सद्गुरू आकार आहेत, सद्गुरू निराकार आहेत. आणि पुढे तिसरं, आकार निराकाराच्या पलीकडे आहेत. दृंग मात्र द्रष्टा आहेत. तेव्हा आपल्याला लौकिक दृष्टिकोनातून काय वाटतं? कुणाकडे जाऊन घेऊन अनुग्रह घेणं, किंवा गाण्याच्या शास्त्रामध्ये गंडाबंधन असतं बरं का. कोणत्या तरी क्लासमध्ये जाणं, गाणं शिकणं, किंवा पेंटर आहे ते आमचे गुरु आहेत. प्रत्येक क्षेत्रामध्ये गुरु शिष्य हे असतातच बरं का. संसारामध्ये सुद्धा बालवयामध्ये आई वडील गुरु असतातच, नाही का? हो. मुलीला आई स्वयंपाक शिकवते, गुरु असते. नीट वागावं, कसं बसावं, कसं बोलावं, आई शिकवते. सगळ्याच गोष्टी काही बाप शिकवू शकत नाही, काही गोष्टी बाप शिकवतो. असं एकंदर गुरु शिष्याच्या परंपरा जन्मापासून सुरू होते. मग एक सद्गुरू आणि सद्गुरूचं तात्विक वर्णन ऐकता ऐकता आपण कुठपर्यंत आलो? शिवशक्तीचं वंदन झालं. एक शिव आहे, एक शक्ती आहे. एक लक्षात घ्या, शिवशक्तीचं शिवशक्ती पण कळणं हेच वंदन. काय म्हटलं? शिवशक्तीचं शिवशक्ती पण कळणं हेच वंदन. श्रेष्ठ माणसाचं श्रेष्ठत्व कळणं हेच त्याला वंदन. श्रेष्ठत्व न कळता केलेला सत्कार सुद्धा तितका योग्य होत नाही. कळून करणं, गाव करतं म्हणून केलं. माझं बोलणं कळलं का? गाव करतं, त्यांनी हार आणला म्हणून तुम्ही हार आणला होय, मी विसरलो, मग चटकन जाऊन बाजारात येऊन घेऊन याला. त्याला काही अर्थ नाही. काय? हे अनुकरण आहे, श्रद्धा नव्हे. काय? हां, आता ठीक आहे की चांगल्या कर्माचं अनुकरण करतायत, ठीक आहे, पण त्याच्यामध्ये कुठे प्रेम आहे, आपुलकी आहे अशातला भाग नाही. तसं शिवशक्ती काय हे पहिल्यांदा जाणणं हेच त्याला वंदन आहे. आणि म्हणून ज्ञानेश्वर महाराजांचं आपण शिवशक्ती प्रकरण ऐकलं आणि त्याच तोडीचं नावं बदलून गुरु शिष्य ह्या जोडीचंही प्रवचन ऐकलं. आणि ऐकता ऐकता ते सद्गुरुराज कोण आहेत इथपर्यंत आपण आलो. म्हणोनी बोध्य बोधोनी घेणे प्रमाण साधोनी ऐसे नव्हे भरवसेनी गोसावी हा. आपुले मुख सुंदर आपण जाणे निरंतर म्हणून जाणीवे समोर झालेसी मुख. जाणीव पाठीशी झाली पुढे मुखशोभा देखिली दर्पिण विण फावली मुख प्रतिती. हे असो दर्पणो नेलिया तो मुखवदी गेलिया देखले पण एकले स्वाद जे जेवी. ज्ञानेश्वरीतली होई. आता आपण उत्तम कपडे करून निघालो. आपल्याला आरशात बघितल्यानंतर आपल्या दिसण्याची असण्याची जाणीव होते आणि त्या दिसण्याच्या रुबावामध्ये चालतो आपण बरं का. एखाद्या बाईने चांगली 7-8 हजाराची साडी नेसली, मग त्याच्या तोडीचे दागिने वेगणे घातले, आरशात बघितलं. आता असं तर काही तिला दिसत नाही. काल सांगितल्याप्रमाणे डोळा तर काही मागे फिरत नाही. डोळ्या बघण्याकरता पुढे आरसा पाहिजे. आतल्या जर डोळा फिरला तर डोळाच गेला. असं जर बुबळ असं झालं तर काय झालं? डोळा गेला. हां, मग दिसण्याकरता तसं समोर कोणीतरी पाहिजे. काय?
आणि मग एकदा आरशात बघितल्यानंतर रबाबमध्ये देखले पण एकले आस्वाद जे जेवी. जेवणाचा आस्वाद तुम्ही ऐकला असेल, पण रूपाचा आस्वाद ज्ञानेश्वरीत आहे. देखले पण एकले आस्वाद जे. मग ती बाई सुद्धा मग तिला म्हणतात गजगामिनी. सुंदर नाव आहे गजगामिनी. गजगामिनी म्हणजे हत्ती जसा डोलत डोलत चालतो. चालण्यामध्ये त्याच्या सौंदर्य आहे, डौल आहे. उगीच उड्या मारत चाललंय काय, वाघासारख्या उड्या मारत नाही. गजगामिनी तो जसा असा डुलत डुलत चालतो बघा. काय तसं या ठिकाणी मोठं कौतुकाने सांगितलंय. मग एकदा बघितल्यानंतर त्या रूपाची जाणीव आहे. तेव्हा सध्याच्या काळामध्ये पुरुषांनी चांगले कपडे केले, सुंदर सूट बीट टाय वी लावून रुबाबमध्ये अगदी. बायको सुद्धा म्हणाली आज अगदी काय रुबाब आहे बाकी काय. मग तो आरशात बघतो आहे तसंच आहे म्हणे, मी आय एम हँडसम. काय बाई ब्युटिफुल असते, पुरुष हँडसम असतो. काय हँडसम काय म्हणजे टॉप टीप रुबाबदार रुबाबदार. म्हणून नीट लक्षात घ्या. मग तो असा रुबाबमध्ये त्याच्या टाचेच्या बुटाचा टाचेचा आवाज टप टप येतो. ते म्हणले एवढ्या रुबाबमध्ये चाललाय. अगं बघ ना, लग्नाला जाऊ दे आता, आज माझ्यासारखा कोणी नाही. ते म्हणले आला तर बरं, आला तर आला, पण आत्ता तरी माझ्यासारखा कोणी नाही. ठीक आहे. देखले पण तुम्ही ज्ञानोबारायची ज्ञानेश्वरी बघितली आणि त्यांचं वाङ्मय बघितलं तर एवढा रसिक वक्ता सापडणं मुश्किल आहे. रसिक तत्वज्ञान माणसं म्हणतात ऐकून 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 रसिकपणा संपतो. पण ज्ञानेश्वर महाराजांची ज्ञानेश्वरी बघितली तर त्याच्यामध्ये का रसिकपणा आहे, तर त्याच्यामध्ये भक्तिरस आहे. भक्तिरस असल्या कारणाने त्याच्यामध्ये रसिकपणा आहे. रसिकपणा आहे. म्हणून भक्ती हा रस आहे. नवरस शास्त्रकारांनी साहित्यिकांनी मान्य केले, पण हा संतांच्या कारकिर्दीतला भक्तिरस हा वैशिष्ट्यपूर्ण आहे. प्रेमरस आहे, भक्तिरस आहे. आणि म्हणून लक्षात घ्या की महाराज या ठिकाणी सांगतायत बोध बोधे विण घेपे प्रमाणे साधून. ज्याचे बोधन केलं असताना बोध्य प्राप्त होते. म्हणजे ज्याचा उपदेश केला असताना, बोध केला असताना, बोधन केला असताना बोध प्राप्त होतो. हा सद्गुरू निवृत्ती ज्ञानाने ज्ञेय म्हणून घेता येईल किंवा प्रत्यक्षादी प्रमाणांनी साध्य करून घेता येईल असा खात्रीने नाही. बोधाच्या माध्यमातून त्याला प्राप्त करून घेता येईल असा नाही. कठीण आहे पण सांगतो. जाणीव पाठीशी झाली पुढे मुखशोभा देखील दर्पणे विण फावली मुख प्रतिती. वा, जाणीव पाठीशी झाली. एकदा आरशात बघितल्यानंतर काय झालं, जाणीव काय झाली, पाठीशी झाली. पुढे मुखशोभा देखील दर्पणे विण फावली. दर्पणाशिवाय सुद्धा मुखबोध गेल बाजूला जरी गेलं तरी त्यातला आनंद आहे. तेवी संबंधे विण स्वतःची निवृत्ती पण बोधक किंवा साध्य ते जाण देखलेची नाही. साध्य का साध्य नाही, कारण काही साधायचं शिल्लक नाही. कळल्यानंतर कळतं की काही कळायचं शिल्लकच नव्हतं. माझं बोलणं कळलं का? थोडंसं एक गौतम बुद्धाचा मागे दृष्टांत दिला होता, पण इथे मुद्दाम सांगतो. गौतम बुद्धाला बौद्धी वृक्षाखाली आत्मज्ञान प्राप्त झालं, म्हणजे बोध झाला. बरोबर आहे, बोध झाला. बोध झाल्यानंतर तेजस्वी दिसत होते. आत्मज्ञानाचा बोध झाल्यानंतर ते तेज येतच. पोटामध्ये गर्भ राहिल्यानंतर जसं बाई निराळी दिसते, तेजस्वी दिसते. बरोबर आहे.
तसं बोध झाल्यानंतर, बोध प्रतीती झाल्यानंतर ते तेज आपोआपच येतं. ते काही बाजारात विकत मिळत नाही. कपडे बाजारात विकत मिळतात पण तेज मिळत नाही. ते अंगभूत असावं लागतं बरं का. कोणी आईट करून करता येत नाही, ती सुद्धा अंगभूत असावी लागते. एक जण आयटीने चालायला गेला आणि घसरून पडला. एकाचं चालणंच असं होतं, देवाने दिलं होतं की त्या चालण्यामध्येच आईट होते, चालण्यामध्येच होती. तसं इथे निराळं काही आईट आणायची नाही. माझं बोलणं कळलं? निराळं नाही, स्वयंभू आहे. तसं तेज असं फाकलेलं, सगळे शिष्य दिपून गेले. दिपून गेल्यानंतर मग समोर आले, दर्शन घेतलं, हात जोडले आणि एक प्रश्न विचारला. म्हणले, महाराज चुकीचं ठरतंय आमचं, पण एक विचारावं का आपल्याला? आपल्याला काय मिळालं? आपल्याला काय मिळालं? काय सांगू मंडळी, काय मिळालं म्हटल्यानंतर गौतम बुद्धाची मान खाली गेली आणि धाय धाय रडू लागले. गौतम बुद्ध धाय धाय रडू लागले. रडू लागले म्हटल्यानंतर शिष्यानं वाईट वाटलं की आपल्या हातून काहीतरी चुकलं आणि नको तो प्रश्न सद्गुरूंना आपण विचारला. आणि मग पुन्हा पाय धरले. म्हणले, महाराज काय चुकलं आमचं? काय आपण इतके तेजस्वी दिसताय की आम्हाला राहवलं नाही आपल्याला की काय मिळालं त्यामुळे आपण इतके तेजस्वी झाला. एखाद्या सेंटचा वास जर गर्दीत आपल्याला आला तर अनोळखी माणसाला सुद्धा विचारतो, काय हो तुमचं सेंट फार सुंदर आहे, कोणचं आहे? विचारतो. स्वाभाविक आहे, जीव स्वभाव आहे, त्यात काही चुकलं नाही. जीव हा चांगलेपणाचा भोक्ता आहे आणि चांगलेपणाचा भोक्ता असणे हे काही चूक नाही. काय प्रत्येकाला गोष्ट चांगली लागते, जेवण चांगलं लागतं, घर चांगलं लागतं, कपडे चांगले लागतात, बायको चांगली लागते, मुलगा चांगला लागतो, नवरा चांगला लागतो. जेवण का काही चालतं? लक्षात घ्या. तेव्हा चांगलं बघितल्यानंतर विचारणं काही चुकीचं नाही, स्वाभाविक आहे. महाराज आता काय गंमत, तुम्हाला जे मिळालं ते मिळण्याकरताच आम्ही तुमच्याकडे आलोय, काही सांसारिक अडचणी करता आलो नाही. मग तुम्हाला जर ते तेज मिळालं तर ते कसं मिळालं? रडू लागले आणि मग पाय धरले. मग शिष्याला जवळ घेतलं. अरे म्हणाले, तुमचं काही चुकलं नाही, माझी मलाच लाज वाटली. ते म्हणले, तुमची तुम्हाला काय लाज? लाज वाटण्यासारखा मी प्रश्न काय विचारला? नाही म्हणले, तसं काही नाही, सांगतो तुम्हाला. तुम्ही मला विचारलं काय मिळालं, खरं सांगू मिळालं काहीच नाही. नको ते गेलं तेव्हा आहे ते दिसलं. मिळालं काहीच नाही. आणि माझं मला वाईट वाटलं की इतक्या दिवस असून, मिळून असून का अप्राप्त राहिलं. मिळूनच आहे, मिळोनी मिळतची असे, समुद्री गंगा जळ जैसे, मी होनी मज तैसे सर्वस्वे भजती. मिळूनच आहे, मिळूनच होतं आणि एवढं आयुष्य माझं फुकट गेलं. ज्ञानेश्वर महाराजांनी एका शब्दात सांगितलं, जवळी आहे परी भेटेना. जवळी आहे परी भेटेना. म्हणून माझ्या जवळ असून मला, आणि तुम्ही मला विचारलं काय मिळालं, तर काय मिळालं? गेलं खूप, गेलं खूप. तेव्हा कळलं, माझे मज कळले, माझे मज कळले, माझे मज कळले प्रेमसुख. मला माझं प्रेमसुख कळलं. म्हणून अध्यात्मामध्ये मिळायचं काहीच नसतं, फक्त मिळून काय आहे एवढं बघायचं असतं. तुम्हाला तुमच्या अहंकारामुळे मिळून आहे ते बाजूला सारलं जातं आणि प्रत्येक ठिकाणी श्रीहरीची सत्ता दिसायच्या ऐवजी तुम्हीच तुम्हाला दिसता. मन मंदिरा गजर भक्तीचा.